पुणे पोलिसांनी विकास लवांडे यांना ताब्यात घेतलेला आहे। जबाब नोंदवण्यासाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली। अद्याप विकास लवांडेंना अटक नाही, पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। तर जबाब नोंदवण्यासाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। केले कर्म झाले तेची भोग आले, म्हणूनच माननीय न्यायालयानं बुधवार दिनांक 20/5/2026 रोजी या कारस्थानी विकास लवांडेनं जो अंतरिम जामीन मिळवलेला होता तो माननीय न्यायालयानं रद्द केला व पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले। आमचं महाराष्ट्र पोलिसांना सांगणं आहे की लवकरात लवकर या हिंदू विरोधी शिवद्रोही कारस्थानी कपटी धूर्त भामटा विकास लवांडे याला अटक करा व याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं काम करा। तर सुप्रिया सुळे यांनी यावर ट्विट केलेलं आहे। राज्याचं गृह खातं नेमकं कोणत्या दिशेने काम करते हा प्रश्न उपस्थित व्हावा अशी गेल्या काही दिवसांमधली परिस्थिती आहे। जनता दहशतीच्या छायेखाली असताना गृह मंत्रालय मात्र सुस्त आहे। गुन्हेगारांना फ्री हँड द्यायचा आणि दुसरीकडे लवांडेंसारख्या राजकीय कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक करण्याची ही कुठली पद्धत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जनता आपल्याकडून न्याय मागते, किमान सुरक्षित वातावरण मागते। राज्याचं गृह खातं नेमकं कोणत्या दिशेने काम करते हा प्रश्न उपस्थित व्हावा अशी गेल्या काही दिवसातली परिस्थिती आहे, असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलंय। तर रोहित पवारांचं ट्विट आहे, विकास लवांडेंवर ज्यांनी जीव घेणा हल्ला केला ते संप्रदायामधील घुसखोर आणि गुंड मोकाट फिरत आहेत, पण ज्यांनी घुसखोरांचा खरा चेहरा पुढे आणला त्या लवांडेंना मात्र वाघोली पोलिसांनी अटक केली। हे म्हणजे चोराला बेल आणि तक्रारदाराला जेल असा प्रकार आहे। सरकार असं वागत असल्यानेच खून, बलात्कार, विनयभंग, दहशत माजवणारे सगळे गुंड मोकाट सुटले। लवांडेंच्या अटकेच्या या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो। सरकारच्या या दडपशाहीला आम्ही कधीही घाबरणार नाही। तर पुण्यामधील वाघोली पोलिसांनी विकास लवांडेंना ताब्यात घेतलेला आहे। जबाब नोंदवण्यासाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वारकरी संप्रदायामध्ये घुसखोर घुसल्याचा टीका या ठिकाणी लवांडे यांनी केली होती। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडनं। लक्ष्मण, आता विकास लवांडे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलीस म्हणतात की जबाब नोंदवण्यासाठी त्यांना ताब्यात घेतलंय, अद्याप अटक करण्यात आली नाही। नक्कीच निखिलाजी, विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झाली असं वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यामधून आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत असा आरोप करत एका वारकरी महिलेने वाघोली पोलीस स्टेशनमध्ये विकास लवांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। आता पोलिसांनी विकास लवांडेंना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांचा जबाब नोंदवण्याची जी प्रोसेस आहे ती सध्या सुरू आहे आणि आता अटकेची कारवाई सुद्धा त्यांच्यावरती होऊ शकते। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सध्या वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कारण की आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते आता वाघोली पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। आमदार रोहित पवार सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, त्याचबरोबर ती राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकतात। खरं तर धार्मिक भावना दुखावल्या प्रसंगी आणि दुसरी गोष्ट म्हणजे धार्मिक द्वेष त्यांनी निर्माण केला आहे असं वक्तव्यावरून खरं तर त्यांच्यावरतीचा जो गुन्हा जो आहे तो वाघोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। त्यांचा जबाब जो आहे तो नोंदणी करून सध्या या ठिकाणी घेत आहेत आणि जबाब नोंद झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती अटकेची कारवाई जी आहे ती सध्या होऊ शकते। मात्र सध्या आपण बघू शकतो की वाघोली पोलीस स्टेशनच्या समोर जो आहे तो मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्या आतमध्येही खरं तर जबाबाची प्रोसेस जी आहे ती सध्या सुरू आहे। मात्र कुठल्याही क्षणी त्यांना आता अटकेची जी कारवाई ती आहे ती अटळ आहे। त्यामुळे या सर्व गोष्टीचा लक्षात घेता अनेक कार्यकर्ते सुद्धा आता वाघोली पोलीस स्टेशनकडे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा या परिसरामध्ये उभे आहेत। कुठल्याही प्रकार या ठिकाणी घडू नये त्यामुळे पोलिसांकडून सध्या हा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झालेली आहे असं वक्तव्य विकास लवांडे यांनी केलेलं होतं। धन्यवाद लक्ष्मण एकूणच माहितीबद्दल। तर वाघोली पोलिसांमध्ये विकास लवांडे यांचा आता जबाब नोंदवला जात आहे।